नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं पल्स करिअर काउन्सिलिंग सर स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट MBBS साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे कॅटेगरीनुसार। ओपन कॅटेगरीसाठी जो MBBS चा कट ऑफ आहे तो 495 आहे। SC कॅटेगरीसाठी जो कट ऑफ आहे गव्हर्नमेंट MBBS साठी तो आहे 415। ST कॅटेगरीसाठी जो MBBS गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तो आहे 328, त्यामध्ये पण 10 मार्काचा कमी जास्त होऊ शकतात। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी VJसाठी जो आहे MBBS गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो 474 आहे, त्यामध्ये पण 10 मार्क कमी जास्त होऊ शकतात। त्यानंतर NTB या कॅटेगरीसाठी जो MBBS गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तो आहे 455। ओके, त्यामध्ये पण 5 ते 10 मार्काचं व्हॅरिएशन असू शकतं। NT2 कॅटेगरीसाठी जो MBBS गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आहे 495, तर त्यामध्ये पण 5 ते 10 मार्काचं व्हॅरिएशन येऊ शकतं। त्यानंतर आहे NTDचा जो MBBS गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आहे 495, यामध्ये 5 मार्क कमी जास्त होऊ शकतात। आणि WS कॅटेगरीसाठी MBBS एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो आहे 477, त्यामध्ये 10 मार्काचा कमी जास्त होऊ शकतात। OBCसाठी MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो आहे 495, त्यामध्ये 5 मार्काचं व्हॅरिएशन असू शकतं। आणि ACBCसाठी जो MBBS एक्सपेक्टेड कट ऑफ आहे गव्हर्नमेंटसाठी तो आहे 495, त्यामध्ये पण 5 मार्काचं व्हॅरिएशन येऊ शकतं। यासोबतच मी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ इथं एक्सप्लेन केलेला आहे, सोबत मी प्रायव्हेट MBBS कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो मी आता थोड्या वेळात त्याचा व्हिडिओ टाकणार आहे। तरी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती रेग्युलर भेटत जाईल।